12 सप्टेंबरला नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटाचा संयुक्तरित्या निषेध मोर्चा होतोय। नाशिक हनी ट्रॅप, रस्त्यावरील खड्डे, पाणी प्रश्न, गुन्हेगारी यासह वेगवेगळ्या मुद्द्यांबाबत मोर्चा निघणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ही निमंत्रण यासाठी दिलं जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, काय अधिक माहिती या मोर्चा संदर्भात? प्रज्ञा, आपण बघितलं तर मराठी विषयाच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू मुंबईत एकत्र आलेले होते आणि त्यानंतर आता चर्चा सुरू झालेल्या आहेत की आगामी निवडणुका देखील दोन्ही बंधू एकत्र लढवणार का। आपण नाशिकमध्ये जर बघितलं तर गेल्याच आठवड्यामध्ये मनसे आणि ठाकरे गटाची एकत्रित बैठकी झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकच आठवड्यात आज काही वेळापूर्वी नाशिकच्या मनसे कार्यालयामध्ये दोन्ही पक्षाची बैठकी पार पडली। प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे की नाशिकमध्ये जे काही मुद्दे आहेत, म्हणजे नाशिक हनी ट्रॅपची चौकशी करता का थांबवली, रस्त्यांवरती खड्डे आहेत, पाणी प्रश्न आहेत आणि इतर नागरिकांचे जे मुद्दे आहेत ते सर्व हाती घेऊन मनसे आणि ठाकरे गटाचा संयुक्त मोर्चा हा 12 सप्टेंबरला निघणार आहे। त्याचं सर्व नियोजन जे आहे ते करता आता केलं जात आहे। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर वरती अजून हे दोघं बंधू एकत्र येतील का, निवडणुका एकत्रित लढवणार का, हा निर्णय अद्याप झाला नाहीये। मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये जो नाशिक खरं तर मनसे यासोबत शिवसेनेचा एकेकाळी बालेकिल्ला होता, त्यात नाशिकमध्ये दोन्ही पक्ष हे एकत्र आल्याचं बघायला मिळतंय आणि आता पुढच्या महिन्यामध्ये 12 तारखेला संयुक्त मोर्चा देखील आता निघणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद प्रांजल या संपूर्ण माहितीसाठी। 12 सप्टेंबरला नाशिकमध्ये मनसे ठाकरे गटाचा हा मोर्चा निघणार आहे। नाशिकमधले महत्त्वाचे मुद्दे यात अधोरेखित केले जातील।